बदलापूर येथे शाळेतील चिमुरड्या मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. सध्या विविध ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधून गुड टच आणि बॅड टच बाबत माहिती देण्याचं काम पोलीस यंत्रणा करत आहे. मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नायगाव पोलीस ठाण्यानं आज वसईच्या कामण येथील किसनदादा पाटील हायस्कूल येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलामुलींनी लैंगिक अपराधापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, गुड टच आणि बॅड टच काय असतं, तसेच नवीन कायद्याच्या तरतुदी काय आहेत याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपत्कालीन स्थितीमध्ये डायल 112 कॉल करण्याची माहितीही दिली. तसेच कोणीही त्रास देत असेल तर तत्काळ आपल्या शाळेतील मुख्याध्यापक, पालक किंवा पोलीस ठाणे यांच्याशी थेट संपर्क करण्याबाबत आवाहनही केलं. यावेळी जवळपास 400 विद्यार्थी उपस्थित होते. नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, तर शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह पोलीस हवालदार महेश बोडके, प्रकाश आवारे, अनिल बोडके आणि काळे आदींनी या मार्गदर्शन शिबिरासाठी मोलाचा वाटा उचलला होता.